फायनली मी आता असं ना मोबाईलवरती फोन मला आज सगळ्या माझ्या जे हे होत्या ना सगळ्या ज्या कमेंट सेक्शनमध्ये ना सगळं म्हणतात धनश्री तुझ्या कष्टाचं आहे, तुला नक्की मिळेल नक्की मिळेल. आणि मी खरं तर मला आता मी सगळं शोधून बघितलेलं सगळं आणि एवढी हताश झालेली मी आता यांना ऑफिसवर येताना असं म्हटलं की मला ना भरपूर फ्रस्ट्रेटेड वाटायला लागलं, कारण मी खूप असं आवडीनं घेतलं होतं आणि माझ्या मेहनतीचं आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगते हे कमेंट सेक्शनमध्ये ऐका की कमेंट सेक्शनमध्ये सगळं असं खूप जणी टाकलेलं की हरवल्यानंतर एक मंत्र म्हणायचं असतो. नाही त्याच्यामध्ये हाय बघा, नाही हाय की याच्यामध्ये दुसरं खूप जणींनी काय म्हटलं माहितीये बोललीस मंत्र तो बोलली की त्याने काय म्हणलं ते एक मंत्र आहे जे तू बोलल्यानंतर सापडत. म्हणजे मला थोडस असं वाटतं खरंच सापडेल काय, तरी पण म्हटलं विश्वास ठेवूया आपण. किती खाली बसून म्हटलेलं आणि वरती परत सगळं चेक केलं, इथं परत चेक केलं समोर होतं तुला तिथं पण बघितलं. हे बघ कुठे होतं मला दाखवतो हे आहे ना, हे असं उचललं आणि इथं समोरच आहे ते. अहो मगाशी मी इथले दोन्ही पाऊच काढले, ते पूर्ण पाऊच इथं करून मी क्लिअर करले, इथं पण सगळं काढले मी पूर्ण करायसाठी. हे पूर्ण परत झाडलं, इथनं खाली बघितलं परत आणि ते ओपन पण केलं ना, तरी पण मला वाटतं चष्मा घातला नव्हता की काय माहित. आणि त्या दिवशी मला वाटतं त्या दिवशी ना बहुतेक हे दोन्ही दरवाजा ओपन होता ना, आणि तिथनं मी जेव्हा घेतलं तेव्हा असं ते हलवताना ते असं कानात हे करताना बहुतेक ते हलून इकडे पडलं काही. अनबिलिव्हेबल हा, कारण खूप जणीने म्हटलं धनश्री तुला ते मिळून जाणार बघ आणि घरातच असणार. ते कुठपर्यंत खाली पर्यंत सगळं शोधून आलं माहिती मूड फ्रेश. मला मगाशी लय वेळ त्रास झालेला. आता मला 100 रुपये दे. तुम्ही शोधलाय मला 100 रुपये. कसले एवढी खुश झालीस की खुश झाले मी का पैसे वाटू काय मला देणार की मला देणार ट्रीट देणार मला. आई शपथ कसलं मगापासून त्रास होत होता माहिती आहे का, कुठं गेला असेल काय एवढं मेहनत तोडलं मी ते. हे पण होय पीओपीचं तोडलं ना थोडंसं त्याच्यात पडलं ते ह्याचं. म्हणजे दरवाजा तर ओपन होता तरी पण मला काय झालं असं पडून ते एवढं कुठं उडी मारून. मी आता घेतलं का नाही, मी म्हटलं नाही हे तिने म्हटलं ते वरचंच असणार, ते तिथे ठेवलंय ते आता परत आणि हे होणार. फायनली मिळालं आणि सगळ्याच जणींनी म्हटलेलं की धनश्री ते मिळणार, तुझ्या कष्टाचं आहे, तुला नक्कीच मिळणार ते. आणि लाईक खरंच मी सगळं तर काय करणार होतं म्हणजे हे जे हे आहेत ना सगळे बॅगा त्या परत खोलणार होतो, त्यात कशा तरी पडलं. मी एवढंच काही ड्रेसमध्ये कुठेतरी अडकलं होतं म्हणजे वॉशिंग मशीनच्या तिथं पण जाऊन सगळं शोधलं. फायनली मिळालं. लवकर टेन्शन आलेलं मला. मी म्हटलं घातले 7-8 हजार रुपये घातलेच असं वाटायला लागलं मला. नंतर पण ते कधी गावलं असतं माहिती आहे, जेव्हा ते सगळं तिथलं काढणार होतं बघा तेव्हा गावलं असतं मला. तेव्हा तुम्ही कसं काय तुमचं लक्ष गेलं इथं? टिकली शोधाल तू तुझी. मी यांना काय म्हटलं कानातलं पण नाही, कपाळावर टिकली पण नाही, टिकल्या पण संपल्या तरी बसली अशी म्हटलं टिकली शोधाल. मला वाटतं मला कसं तरीच व्हायला लागलं. नाही आधी इथं बघितलं मी पण तिथं बघितलं, इथं बघितलं म्हटलं हे उघडं होतं नाही. मी म्हटलं आतमध्ये पण बघूया कदाचित असेल तर. आत बघितलं तर समोरच पडलंय. मी इथं लाईट मारून बघितलं होतं पूर्ण. फक्त हेच की हे पूर्ण आता काय करणार होतो संध्याकाळी सगळे ते नीट ठेवायचे ना, प्रोडक्ट खराब झाले काढायचे म्हणून मी काय करणार होतो हे सगळं पूर्ण रिकामी करणार होतो. तेव्हा सापडलं तेव्हा तू पहिलं कुठलं पण प्रोडक्ट उचलले असते तर ते समोर होतं आणि व्यवस्थित एकदम समोर होता. असं पण नाही कुठं कोपच्यात, एकदम समोर ठेवल्यासारखं नाही. आणि मला एक टेन्शन असं तुम्ही ह्याला म्हटलं याला मला लय फ्रस्ट्रेटेड वाटायला लागलं. मला म्हणतात असलं सेम टू सेम साईराम ज्वेलर्समधून घेतलेस ना तर सेम टू सेम असले त्यांना बनवायला सांगायचं, घेऊन यायचं दुसरं म्हणायला लागले. मग आता काय करायचं. पण ती कसं असते जे हातातनं गेलंय त्याचं स्वतः असं हे केलेलं असतं की त्याला लई टेन्शन येत त्या गोष्टीचे. फुकट मिळालं का असं वाटलं मिळालं कानात कधी घालतोय, काढूनच ठेवत नाही आता अजिबात. फायनली
मी आता असं ना मोबाईलवरती फोन आलेला म्हणून कॉल आलेला म्हणून मी अशी बोलत बसले आणि हे इथंच बसलेत बघत आणि एकदम असं वाटलं मला पहिल्यांदा असं वाटलं की तुम्ही ते तिथलंच काढून दाखवा लागलाय मला आणि त्या फोनवर बोलू का ह्यांच्याकडे रिॲक्ट करू तेच समजेना पण फायनली सापडलं फायनली सापडलं कसलं टेन्शन आलेलं घेऊ शकलो असतो सेम असं काय नव्हतं पण जे जाते ना त्याची किंमत लई असते आता ह्या पुढे नाही बाबा व्यवस्थित वापरणार सगळं सांभाळून ठेवणार चला जाऊन या जरा चालून येऊया जरा परिवारमध्ये पार्सल खोला किती मी सांगतो म्हणून खोला का म्हणायचं नाही बायकोनं काय म्हटलं की हो म्हणायचं सुखी संसाराचं रहस्य आहे ते इथं रहस्य थंडागार आरवने पाणी सांडलं इथे मम्मी पासून गरम पण केलंय जरा लाईट लावला असता तर तोंडावर तुमच्या जरा प्रकाश पडला असता उजेड पडला असता तोंडावर जरासा पुढचा माणसानं पूर्ण सत्य जाणल्याशिवाय बोलू नये अर्धवट सत्य धोकादायक असतं शर्ट नाही ते एकच शर्ट आहे कसं काय मदत मला कशाला मदत राहू देत म्हटलं पाप बिचारे तुम्ही होय राहू देत मला लई आवडलं ते तसं नाही तुमच्या कसं बघता कधी ते मिंत्राचे हे येतात माहिती आहे इंस्टाग्राम बघता तसंच एक माणूस आला आणि त्याने ते शर्ट घातलेला आहे मिंत्रावरचा जो मॉडेल असतो तो अच्छा तू होय मला वाटलं मिंत्राचं पार्सल त्याला घालून मग ते मला वाटलं छान असं एक पण नाही म्हटलं तुमच्याकडे घेऊयात तुम्ही कसं मला घेता उद्या आधी हाय का बघा ती साईज नीट म्हणजे कपडा ठीक आहे कपडा चांगला आहे की मला थोडंसं वेगळं वाटलं ते रेग्युलरपेक्षा वेगळं चांगलं हां आहे गरमीत चांगलं आहे हे काय त्या जाळ्या आहेत की त्याला होय अरे वाटलंच मला ते बघून मी टेक्स्चर बघून असं फोटो बघून टेक्स्चर ओळखतोय कपड्याचं बरोबर आहे मग हां बरोबर आहे तेच आहे मी असं फोटो बघून ते टेक्स्चर समजलं बारदाना असतात ते तसं मी बारदानाचं शर्ट बनवून घेतलंय तुम्हाला नाही आपण ते खाली अंतरलंय बघ समजलं भापो पण हे ह्याच्यात चांगलं उन्हाळ्यात चांगलं होय काय ते एकच घेतलंय खरं मी आता म्हणजे याचा अर्थ असं नाही की मी तुला अजून एक घे म्हणून सांगायला लागलोय नाही मला अर्थ कळतच नाही मी एकदा ठरवलं की नाही म्हणजे तेच ते म्हणजे मी दुसरे काय म्हणतात एखाद्या वाक्याचे अनर्थ घेत नाही जे वाक्य तुम्ही बोललाय तेच वाक्याचा अर्थ घेतोय मी त्याच्यात कशाला पॅक करून ठेवायला लागलाय का परत द्यायचं आहे म्हणजे दुसरे येण्याची काय अपेक्षा नाही सकाळ झाली आणि मी खूप खुश आहे आज सकाळी कारण कालचं सकाळ जरासं विचित्र होते माझ्यासाठी माझे कानातले नव्हते म्हणून आणि आता आहेत व्यवस्थित मग मी आता काय करते ते 10 वाजलेले आणि सगळं आवरलेलं माझं केस पण असेच बांधून ठेवलेत म्हणजे जरासा हवा वगैरे कारण ते सोडले की चिकट वाटतात कधी गरमीने मग आता मी असंच नाश्ता म्हणजे माझं डिरेक्टली भाकरीच खाते मी भाकरी खात होते तोपर्यंत पूनम त्यांचा फोन आला आणि वहिनीने आज काय करणार आहे तुम्ही आज काय बिझी आहे का कुठं बाहेर जाणार की नाही म्हटलं आज कुठं नाही आज घरीच आहे म्हटलं मी आणि काय का बाकीचं काम असेल तर आज तुम्ही दुपारी आमच्यासोबत चला म्हटलं कुठं चालायचं आहे तर जिथं घेऊन जाईन तिथं म्हणायला लागल्या मग म्हटलं काहीतरी ते सांगा नाही आज आमच्याकडून तुम्हाला जेवण आहे आणि आपण जायचं आहे म्हटलं ठीक आहे जाऊया आता दुपारी 1 वाजता निघणार आहोत 1 वाजता जाऊया म्हणायला लागले म्हटलं ठीक आहे बघू आता काय डायरेक्ट एका रेस्टॉरंटमध्ये गेलो चायनीजच खाऊया म्हटलं मग सूप मागवलं त्याच्यानंतर जे काय हवं आहे ते आम्ही व्हेज घेतलं ताईनी आणि सोनूनी नॉनव्हेज घेतलं आणि त्याच्यानंतर मग परत सोनू म्हणायला लागली चला वहिनी आपण आईस्क्रीम पण खाऊयात मग तिथे पण गेलो इथेच एक छान ओपन झालेलं आहे आता नवीन असं रेस्टॉरंट तर तिथे गेलो आणि तिथून मग केक पण खाल्लं त्यानंतर मग सगळेच घराला करून प्रत्येकीचीच काही ना काहीतरी कामं होती त्यात पूनमताई पण आज गावी जाणार होत्या आणि बाकी दोघी मैत्रिणी समोरच्या पण चाललेल्या ह्या स्वाती वहिनी आहेत ज्या तुम्हाला आज कदाचित नवीन दिसत असतील व्हिडिओमध्ये घरी आले जवळजवळ 1.5-2 तास बाहेर होतो जेवण केलं आईस्क्रीम खाल्ला आणि छान वाटलं म्हणजे मी म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं या गोष्टी अचानक कारण पूनमताई पण आज संध्याकाळी चाललेत गावी त्या आता माझं गाव आणि त्यांचं गाव जवळच मग तिथे गेल्यानंतर भेटूयात म्हणायला लागले वास्तुशांतीला ते येतीलच तसे
पण त्या फिलिंग्स अशा वेगळ्या आहेत खूप. म्हणजे आपण असं माणसांच्या मनात घर केलं असतं, ती जवळची झाली असतात, भलेही रक्ताने नसू देत, पण जी नाती त्यांच्यासोबत राहून इथं झालेलं असतं, जे बॉन्डिंग झालेलं असतं, म्हणजे कुठेही गेले तरी ते कायम तेच बॉन्डिंग राहणार. आता कधी पण आधीमध्ये कधी जरी आले मी मुंबईला किंवा इकडं आले तरी असं टेन्शन नाही कुठल्या गोष्टींचं, कारण जी माणसं आहेत ते आहेतच सोबत. पण छान वाटलं, जाऊन आले जेवण. म्हणजे शक्यतो काय म्हणतात त्याला, चायनीज वगैरे बंद असतं, पण आज म्हटलं खाऊयात, जे काय असेल ते खाऊयात. मग ते करून इथं जवळच कांजूरमध्ये एक छान एक आईस्क्रीमचं एक पार्लर पण ओपन झालं आहे. छान आहे ते, काहीतरी नाव होतं, मी नाव बघायच्या होतंच आम्ही आत गेलो तर तिथं छान अशी चोको ब्राउनी जी होती, आम्ही खाली सिझलिंग ब्राउनी पण तिथे अवेलेबल होती. आणि आता हे मला कळाले की अवेलेबल होती ते, कारण मी शक्यतो नाही एवढं बाहेर नाहीच. आणि अगोदर कळालं असतं तर जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊन खाल्ली असते मी असं. पण आता नवीनच झालं वाटतं ते. सो आता मला थोडीशी झोप यायला लागली. दुपारचं कधी मी एवढं लेटनं जेवत नाही, त्यामुळे 15 मिनटाचा नॅप घेणार आहे. आणि आरव पण थोड्या वेळाने येईल ट्युशनवरून, नंतर बाकीचं बघूया. मला जेव्हा कंटाळ वाटतं किंवा मरगळलेलं वाटतं, डल वाटतं, काम करताना उत्साह येत नाही, तर माझं नेहमीचं असतं. आता हे संध्याकाळचं रुटीन तर आहेच माझं, की एखादं छान म्युझिक लावणं, पॉझिटिव्ह एनर्जी म्युझिक, किंवा मग मंत्र तरी असतातच तिन्ही सांजेचं. आणि छान फ्रेग्रन्स यावं याच्यासाठी डिफ्युजरमध्ये मी एखादं ऑइल टाकते, जे कोणतं बाजारात मिळतात असे, आणि ते घालते. त्याच्यामुळे कसं होतं की घरभर सुगंध पसरवतो, आणि चांगला सुगंध हा आपला मूड हा जो आहे तो एन्हान्स करतो. आणि त्यासोबतच घरामध्ये मी केरकचरा काढते, झाडू वगैरे मारते, थोडंसं गोष्टी जागच्या जागी. म्हणजे कधी कधी आता घरात असं होतं की बाबा किंवा इकडच्या वस्तू तिकडे ठेवतात, तेव्हा मग त्या वस्तू इकडे तिकडे दिसलं ना, मग त्या पण सगळ्या नीट ठेवते. आणि त्याच्यानंतर घरातल्या पण काही गोष्टी, केरकचरा काढायचा असेल, स्वच्छ करायचं असेल ते करून, दिवे लागण्याच्या वेळी दिवा लावून, धूप वगैरे घालणं, ह्या सगळ्या गोष्टी करते. त्याच्यामुळे माझा मूड तर एन्हान्स होतोच, त्यासोबतच घरामध्ये एक एनर्जी वेगळी जाणवते. सडनली चेंज येतो एनर्जीमध्ये घरातल्याने, आपल्याला ते जाणवतं. आणि ह्या गोष्टी मी रेग्युलर पाळते, जेणेकरून मला कुठल्याही गोष्टीमध्ये एकाग्रता पण यावी, त्यासोबतच मूड छान राहावा. कारण स्वतःचा मूड चांगला असला तर घराचा मूड पण चांगला ठेवतो. बाबांनासुद्धा संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी मी जबरदस्तीने काय होईना थोडंसं चालून यायला सांगते. आता गावी गेल्यानंतर बऱ्यापैकी फरक पडेल त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण त्यांनासुद्धा गाव सूट होतं. तर हे अशा गोष्टी करते मी. तर काल रात्री आणलेला शर्ट आज साहेब घालून गेले होते आणि लेकरांना कॉम्प्लिमेंट दिले. भाई खरंच चांगले दिसतात खरंच. हे दोन्ही व्हाईट प्लस हा शर्ट. मी हवं तर या शर्टची लिंक देऊ शकते. आणि पहिल्यांदा ह्यांनी माझं कौतुक सुद्धा केलं, धनश्री असे अजून 2 शर्ट मला पाहिजेत. पण मी त्यांना म्हटलं, उद्या तुम्ही मला शॉपिंग करून देत असाल तर मी तुम्हाला 2 शर्ट देते. हे तेच ते असं थोडी असतं. मग मी तुम्हाला 10 रुपये दिले तर तुम्ही मला 100 रुपये दिले पाहिजेत. घरच्या लक्ष्मीला डबल द्यायचं, मग घरची लक्ष्मी अजून देते. माझ्याकडची लक्ष्मी सप्त द्यायचं. मी असल्यामुळे तुमच्याकडची लक्ष्मी नाही संपत. त्याच्यापेक्षा एक काम कर ना, काय? तू मला पण घे आणि स्वतःला पण घे. मग तुम्ही पे करता? हा चालतंय की. आता उद्या मला द्यायचं शॉपिंग करून. तुम्ही म्हटलंय अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणून तुला काय पाहिजे ते मी देतो. तुम्ही बोललाय मला शॉपिंग करून मीच देणार आहे. हा तुम्ही बोले हो, तुम्ही बोले हो मुझको. तुझं काय आता? माझे बॅट कव्हर बॉल नव्हतं त्याच्यात, काय एक्स्ट्रा ऍड करत जाऊ नकोस. नाही, बॉल आणि तो बॅट. नाही बॅट कव्हर फक्त आहे. अरे सांगतोय. अरे वा. ठीक आहे, मी घेतो. काय आणलंय? आजीच्या पेटाऱ्यातनं काय निघणार आहे आज? अरे रिकामी काय आहे आज? काहीतरी खाऊ आणलेत आमच्यासाठी. आपलं नव्हे रे ते. मग कोणाचं काय आहे? तुमचं आहे की कोणाचं आहे? अगं त्या आदित्यचं लग्न आहे ना, ही मिठाई त्यांना बॉससाठी दिलाय, म्हणजे मधल्यासाठी. आणि ती तुम्हाला छोटीवाली? छोटी होय, जसं डेजिग्नेशन तसं ते मिठाई. मोठ्या बॉसला मोठं, छोट्या बॉसला छोटं. काय म्हणलं, आम्ही छोटी माणसं. होय हाताखाली इंजिनियर खेळतात आणि छोटी माणसं म्हणे खेळतात. काय कबड्डी काय क्रिकेट असं नको सांगू, खेळतात म्हणून. तुम्ही चांगले बॉस आहे तुमच्या 4 लोकांसाठी. तुम्ही त्रास नाही देत. हे बघ, हे कसा होतो बघ तिकडे जरा. आरव सिंक मध्ये जाऊ दे डबे. तेच म्हणाला.
सकाळी सकाळी घर परत क्लीन करायला घेतलं. परत आल्यानंतर जेव्हा कधी येईन मुंबईमध्ये तेव्हा तिकडे स्वच्छ राहावं, कारण सचिन पण मध्ये मध्ये येणार तर त्यांनासाठी पण सोपं जावं या सगळ्या गोष्टी. त्यामुळे म्हटलं खराब असलेल्या गोष्टी टाकून देता याव्यात आणि बाकी सगळं नीट राहावं म्हणून क्लीन करायला घेतलं. आता थोड्या वेळासाठी मी असं शांत बसले, कारण काचेच्या काही गोष्टी आहेत ज्या मी त्या दिवशी पाठवायचं विसरले आणि आता यांना बबल रॅप आणायला सांगितले. ते करून मला थोडंसं पॅक करायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. जी भांडी उगाचच म्हणजे काहीच गरज नाही येते एवढी, तर बाकीची ती पण आता घेतलेत. त्या दिवशी थोडी राहिली होती द्यायची. आणि असं करून आता वाट बघत बसली सचिनची. मला भूक पण लागली जाम आणि आवरायचं पण आहे. आणि यात सगळ्या मग आता बघते कसं कसं काय काय करायचं. आणि भूक जाम लागली पहिली. मग आता बाबा बहुतेक आलेत. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटत, कारण काम खूप आहे अजून. तर चलो बाय बाय.